नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। शिवतेज प्रतिष्ठान आंबेगाव पठार यांच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन। सर्वत्र शिवजन्मोत्सवाचे वातावरण असताना नुकतीच सरकारी तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण विश्वाला वंदनीय असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली। तसेच काही शिवप्रेमी परंपरेनुसार तिथीनुसार शिवजन्मोत्सव साजरा करतात। याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवतेज प्रतिष्ठान आंबेगाव पठार यांनी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे। या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे। पाहुयात सविस्तर रिपोर्ट। नमस्कार मंडळी, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुंभार आपलं स्वागत करतो। सर्वत्र आता शिवजयंतीचा माहोल आहे आणि 19 फेब्रुवारी नंतर तिथीप्रमाणे जी तारीख आलेली आहे ती 6 तारीख, तर तिथीप्रमाणे या ठिकाणी शिवजयंतीचा महोत्सव हा उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व मावळे, शिवसैनिक, शिवप्रेमी जमलेले आहेत आणि मोठ्या उत्साहात हा संपूर्ण सोहळा जो आहे हा पार पडणार आहे। आपण आता आहोत धनकवडी या ठिकाणी। आंबेगाव पठार हा जो भाग आहे या भागामध्ये शिवतेज प्रतिष्ठान यांच्या वतीने हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आता आपण जे आयोजक आहेत त्या सर्व आयोजकांशी, शिवप्रेमींशी आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांचं जे प्रेम आहे, जी आस्था आहे, ती आस्था कशा प्रकारे आहे आणि हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचं स्वरूप कशा प्रकारे आहे। मंडळी, आता आपल्या सोबत आहेत शिवतेज प्रतिष्ठानचे जे मावळे आहेत, जे शिवप्रेमी आहेत, त्यांच्याशी आपण आता गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत की हा जो शिवजयंतीचा सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे या सोहळ्याचं नेमकं स्वरूप कसं आहे। तर नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये पहिलं आपलं स्वागत आहे। आपल्यासोबत आहेत सोमनाथ देवडे, ज्यांनी या संपूर्ण सोहळ्याचा घाट घातलेला आहे। तर काय की 19 फेब्रुवारी तारीख झाली, जी सरकारी तारीख आहे, आणि त्यानंतर आता जी ती शिवजयंती, तर तुम्ही या 19 फेब्रुवारी न साजरी करता आता साजरी का करत आहात? कसं आहे ना, महाराजांची जी पारंपरिक तिथीनुसार जी शिवजयंती असते, आम्ही 2011 पासून तिथीप्रमाणेच करत आलो आहेत आणि तिथीप्रमाणेच इथून पुढची शिवजयंती आमच्याकडनं साजरी होणार। तारीख आणि तिथी ह्याचा मोठा वाद आहे, परंतु वादात न पडता काही शिवप्रेमींचं म्हणणंही असं आहे, आमचंही म्हणणं असं आहे की शिवजयंती दर महिन्याला साजरी झाली पाहिजे। त्यातून शिवाजी महाराजांचा विचार हा सर्व जनतेपर्यंत, सर्वांपर्यंत पोहोचवला जाईल। पण आता तुम्ही जी शिवजयंती साजरी करत आहात याचं नेमकं स्वरूप काय आहे? कारण कसं आहे की आता आपण सगळीकडे वातावरण पाहिलं तर कुठल्याही महापुरुषाची जयंती आली की मोठमोठे डीजे लावले जातात किंवा वाह्यात जो काही प्रकार होतात हे सर्व चालू असतात। तर तुम्ही कशा प्रकारे साजरी करत आहात? आपण शिवजयंती साजरी करताना पहिला आपला एक शिवतेज प्रतिष्ठानचा एक मनापासून ध्येय असं आहे की सर्व नागरिकांना कुठली ना कुठली मदत दरवर्षी प्रत्येक शिवजयंतीला आपण करत असतो। तसंच आपण ह्या 6 मार्चला मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन करणार आहोत आणि ऑपरेशनला जे काही लोक सिलेक्टेड होतील त्या लोकांना आपण घेऊन जाण्यापासून तिथं चहा, पाणी, नाश्ता, ऑपरेशनचं जे काही देखभाल असेल तिथून तर घरी घेऊन येईपर्यंत सगळं शिवतेज प्रतिष्ठान किंवा मंडळ ह्याची सगळी जबाबदारी मंडळ घेणार आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळी 7 ते 10 शिवाजी महाराजांवरती पारंपरिक म्हणजे शिवजन्म सोहळा असेल, राज्याभिषेक सोहळा असेल, असे पारंपरिक आपण नृत्य आविष्कार आपण इथं घेत आहोत। अत्यंत सुंदर असा उपक्रम आहे की कोणत्याही प्रकारचा वाह्यात खर्च न करता अत्यंत गरजू व्यक्तींना नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन करणं, हे अशा प्रकारचे सामाजिक कार्य करणारे जे तरुण पिढी आहे ही तरुण पिढी खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते। आपल्यासोबत आता काही या प्रतिष्ठानचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत। तर प्रथमतः आपलं नाव सांगा। माझे नाव अमित पवार। तर अमित जी, काय सांगाल की जसं सोमनाथजींनी आता सांगितलं की आता या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, तुमची मानसा काय आहे? आमचे सहकारी सोमनाथ देवादे यांनी आता यावरतीच्या कार्यक्रमाची रूपरेषा आता सांगितली, परंतु मला आमच्या मंडळाबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे, समाजापर्यंत पोहोचवायची आहे। आमच्या मंडळाची स्थापना 2011 साली झाली आणि आमच्या मंडळाचे ब्रीदवाक्य हे की देव, देश आणि धर्म। तर आम्ही आमच्या मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांचा हेतू हा आहे की आपण समाजात वावरताना आपण समाजाला काहीतरी देणे लागतोय।
तर कुठेही आपल्या मंडळाचे नाव आपण करण्यासोबत समाजाचे आपल्याला रक्षण करणं महत्वाचे. समाजाला आता काय गरज आहे, कशाची गरज आहे त्याचा विचार करून कार्यक्रमाचे स्वरूप ठरवावं लागतं. तर त्यानुसार आम्ही 2011 साली 3 दिवसाचा कार्यक्रम केला होता. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी कीर्तन महोत्सव, दुसऱ्या दिवशी बालजत्रा आणि तिसऱ्या दिवशी आम्ही डान्स आविष्कार ठेवला होता. त्याच्यानंतर 2012 साली आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता आणि 2013 साली आम्ही वारकऱ्यांसाठी आम्ही मोफत पॉलिसी वाटप ठेवली होती, मोफत दूध वाटप ठेवले होते. मधल्या कालखंडात 2017-18 साली कोरोनाची महामारी आली. त्याच्यानंतर आता यावरती आम्ही शिवजयंती करतो. तर थोडे समाजाला एक मनोरंजनाची पण गरज आहे आणि एक काही ज्येष्ठ लोक आहे त्यांना मोफत नेत्र तपासणीची गरज आहे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज आहे. परंतु काही कारणास्तव हॉस्पिटल लांब असल्यामुळे काही सोयी सुविधांचा अपुरा असल्यामुळे लोकांना तिथपर्यंत पोहोचत नाही. तर आम्ही आता यावरती असा कार्यक्रम ठेवला की जेणेकरून मोफत नेत्र तपासणी, ज्यांना चष्मा पाहिजे त्यांना चष्मा मिळून जागवते, ज्यांना शस्त्रक्रिया करायची त्यांच्या नेण्या जाण्याची व्यवस्था आमच्या शिवतेज प्रतिष्ठानमार्फत करण्यात आली आहे. तर आमच्या जो शिवतेज प्रतिष्ठानचा जो मुख्य उद्देश असा आहे की आपल्या आमचा हा जरी मंडळ जरी अष्टविनायक मध्ये असलं तरी आमचा कार्यक्रम हा पूर्ण आंबेगाव पठारासाठी उपलब्ध आहे, पूर्ण धनकवडीसाठी उपलब्ध आहे. तर मी आपल्या माध्यमातून आंबेगाव पठार धनकवडी या भागातील जेवढे पण नागरिक आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत आपण या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा. आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पण आहेत. ज्यांना कोणाला शस्त्रक्रिया करायची आहे त्यांनी आपण या वेळेत हजर राहून या सेवेचा आमच्याकडून लाभ घ्यावा. धन्यवाद. आपण संपूर्ण आपल्या प्रतिष्ठानची माहिती सांगितली की प्रतिष्ठान कशा पद्धतीनं काम करत आहे. समाजामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या अशा प्रतिष्ठानची गरज आहे. कारण अनेक आपण प्रतिष्ठान किंवा अनेक मंडळ आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारे जे खर्च असतात, जो खर्च काही उपयोगाचा नसतो, जो वाया जाण्यासारखा खर्च असतो. परंतु समाजोपयोगी असे उपक्रम घेणारे ट्रस्ट जे आहेत किंवा प्रतिष्ठान जे आहेत हे अजून समाजामध्ये पाहिजेत. असे जे काही ट्रस्ट आहेत किंवा असे जे काही प्रतिष्ठान आहेत हे आपल्या समाजासाठी गरजेचे आहेत. शिवजयंती तारीख की तिथी या वादात न पडता जसं ज्याला वाटेल त्या दिवशी शिवजयंती साजरी करावी. कारण शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांचं चरित्र संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुंभार, आंबेगाव पठार, पुणे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.